नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या फुशारकी या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे फेरारी. ऐकूया श्रोते हो. गेल्या वर्ष अखेरची म्हणजे डिसेंबर 2019ची गोष्ट. मनोज नेहमीसारखा संध्याकाळी घरी आला आणि घरात पाऊल ठेवता ठेवता त्याने आपल्या पिताश्रींच्या म्हणजे रामरावांच्या कानावर ताजी बातमी घातली. आनंदातिशयानं तो जवळजवळ ओरडलाच. बाबा बाबा, आमच्या या घरात फेरारी येतेय. आश्चर्य दर्शवत आणि किंचित नाराज सुरात रामरावांनी विचारलं, म्हणजे मला न विचारता तू फेरारी बुक केली सुद्धा? हां, कदाचित तुला मला सरप्राईज करायचं असेल. ते असो. आणि एकदम आनंदी भाव चेहऱ्यावर खेळवत ते पुढे म्हणाले, अरे पण येणारे कधी ही फेरारी? ही फेरारी म्हणजे काही वर्षांपूर्वी आपल्या सचिनला गिफ्ट मिळाली होती तीच ना फेरारी? सचिननी त्यावेळी तिच्यावरचा आयात कर माफ करा अशी सरकारला विनंती केली म्हणून त्याच्या चाहत्यांसह सगळे त्याच्यावर नाराज झालेले होते. प्रकरण बरंच गाजलेलं होतं. आता फेरारीवर द्यावा लागणारा तो आयात कर सरकारने माफ केला होता का सचिनने आपणहून ती मागणी मागे घेतली होती ते या क्षणी आठवत नाही आहे. पण सचिन जवळ असलेल्या गाड्यात आजही ती आहे, म्हणजे असावी. आता तसलीच फेरारी आपल्याजवळही असणार याचा कोण आनंद झालाय म्हणून सांगू? मला सांग, ही फेरारी घ्यायचं तुला सुचलं कसं? आणि एका शब्दानंही या आधी कधी बोलला नाहीस तोय. पण ते जाऊ दे. मला न सांगता परस्पर जेवढी म्हणून कामं केलीस त्यातलं सगळ्यात चांगलं काम म्हणजे हे फेरारी बुक करणं. वा, मला सांग, कधी देणार आहेत ते डिलिव्हरी? मी येणार बरं का तुझ्याबरोबर. डिलिव्हरी घ्यायला मी येणार. जाताना पेढ्यांचा बॉक्स, फेरारीला घालायला गुलाबांचा मस्त हार घेऊन जाऊ जाताना. रामराव असं काही बोलत सुटले. मनोज त्यांचं बोलणं संपण्याची केवळ वाट बघत बसला. कारण रामरावांना बोलताना कोणी अडवलेलं आवडत नसे. तशीच कोणी आगळीक केली तर ते रागानं म्हणत, अरे पण मी बोलतोय ना, माझं बोलणं संपेपर्यंत वाट बघ. हो. रामरावांचं बोलून झाल्याचं लक्षात येताच मनोज एवढंच म्हणाला, बाबा तुमच्या बोलण्याची गाडी म्हणजे सुपरफास्टच म्हणायला हवी. पूर्वी आई असताना तुम्ही असं आणि इतकं बोलत नव्हता तो. अरे तुम्ही दोघं सकाळी सकाळी कामावर जाता, ते एकदम संध्याकाळी उगवता. मधल्या वेळेत मी एकटा कोणाशी बोलणार? या भिंतींशी. तर माझ्या नकळत मला ही सवय जडली बघ. पण काय म्हण, तू फेरारी बुक केलीस याबद्दल तुला कुठे ठेवू कुठे नको असं झालंय बरं का मला. द्या असो, तुला आणखीन काही सांगायचं आहे का? सांग की. बाबा मी काय सांगू पाहतोय ते नीट ऐका तरी. बोल बोल बोल, काय सांगू बघतोयस? हेच ना की तू फेरारी बुक केलीस. खूप चांगलं काम केलंयस तू. खूप मस्त काम घडलंय तुझ्या हातून. याकरता तू अभिनंदनाला पात्र आहेस. ते मी करणारच आहे. पण पुढचं ऐकल्यानंतर बोल बोल बोल. बाबा तुम्ही समजताय तशी फेरारी वगैरे मी बुक केलेली नाही आहे. माझ्या म्हणजे आपल्या नंदिनीच्या बॉसच्या कृपेने ती आपल्याला मिळणार आहे, समजलं? आणि मनोजला पुढे बोलू न देता रामराव सुरू झाले. अरे तू बुक केलीस काय किंवा नंदिनीच्या बॉसच्या कृपेनं ती फेरारी आपल्याला मिळणार काय, त्यात असा फार मोठा फरक तो काय आहे? मुद्दा एवढाच आहे की आपल्याकडे फेरारी येणार आहे. अरे आपल्या कॉलनीत कोणाच्याच मालकीची नाही आहे फेरारी. आपली फेरारी बघून लोक असे जळतील तू पाहत राहशील. अरे काही काही जण जळून खाक होतील. मी कोणाबद्दल बोलतोय तुझ्या लक्षात आलं असेलच ना? बाबा मला सगळं काय ते नीट सांगू देत नव्हो. तर मी हे सांगत होतो बाबा, बॉसच्या कृपेने आपल्याला फेरारी मिळणार आहे हेच सांगतोयस की तू. माझ्या लक्षात सगळं आलंय. हो, ही तुझी नंदिनी या घरची लक्ष्मी आहे. ग्रेट.
हां, आता तुमच्या प्रेमलग्नाला सुरुवातीला आम्ही दोघांनीही विरोध केलेला होता. तुझी आई गेली आणि तो विरोध 50% आला. आता तोही आज 0 आलेला आहे. तर त्या असो, पण एक गोष्ट माझ्या ध्यानात येत नाही आहे की नंदिनीचे बॉस आपल्याला म्हणजे तिला फेरारी का म्हणून देत आहेत. सांगतो, सगळं सांगतो बाबा मी, पण मला बोलायची संधी तर द्या. बोल बाबा, बोल बोल बोल, तुला जे बोलायचं आहे ते बोल. हे बघ, माझी हाताची घडी, तोंडावर बोट. एक शब्द तोंडातून बाहेर जाईल तर जीभ झडेल माझी. बोल बोल बोल. आणि रामरावांनी खरोखरच हाताची घडी केली आणि तोंडावर बोट ठेवलं. बाबा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती फेरारी तुम्ही समजता तशी मोटार गाडी नाही आहे. मोटार गाडी नाही आहे म्हणजे रे काय, म्हणजे ती आहे एक कुत्री. तिचं नाव आहे फेरारी. काय कुत्री? हो कुत्री, पण जातीवंत कुत्री आहे. अशी कुत्री केवळ दोघांजवळच आहे. एक आपले महापौर सोनक साहेब आणि दुसरे नंदिनीचे बॉस श्रीयुत जांबुवंतराव परदेशी. तर जांबुवंतरावांना फॉरेन पोस्टिंग मिळणार आहे. म्हणजे नंदिनी ज्या ऑफिसात काम करते त्यांचं हे ऑफिस तिकडे US म्हणजे अमेरिकेतल्या हॉस्टनमध्ये आहे. जांबुवंतराव सहकुटुंब तिथे हजर होणार आहेत. प्रमोशन विथ ट्रान्सफर मिळाली आहे त्यांना. पण का कुणास ठाऊक ते फेरारीला नेणार नाही आहेत बरोबर. काहीतरी ऑफिशियल कारण असणार म्हणा, पण आपल्याला त्याच्याशी काय कर्तव्य आहे नाही का. जाताना आपली फेरारी ते नंदिनीला देणार आहेत, तिने त्याचा नीट सांभाळ करावा म्हणून. बाबा लक्षात घ्या, आपल्या या संबंध परिसरात एक फेरारी महापौरांकडे आणि तसलीच दुसरी आपल्याकडे असणार आहे. अरे केवढा रुबाब वाढणार आहे आपला बाबा. छाती फुगवून रामरावांकडे बघत मनोज म्हणाला. पण रामरावांवर त्याच्या बोलण्याचा फारसा परिणाम झाल्याचं काही दिसलं नाही. जांबुवंतरावांची कुत्री नंदिनीकडं कशी येणार आहे हेच त्यांच्या ध्यानात येईना. त्याबद्दलचा खुलासा मनोजनी करावा या उद्देशाने त्यांनी मनोजला विचारलं, थांब थांब थांब, मलाही तुझ्यासारखं रुबाबात असायला आवडतं, पण त्याआधी मला नीट समजून घेऊन दे. नंदिनीचे बॉस म्हणजे तो कोण? तो जांबुवंतराव. मी त्याला जांबुवंतच म्हणेन. राव असेल तो त्याच्या घरचा नाही तर ऑफिसचा, तर हा जांबुवंत त्याच्याकडची ती कुत्री. बाबा एक मिनिट, तिला कुत्री का म्हणताय? कुत्री म्हटलं की एकदम चीप टाकाऊ वाटतो. तिचं चांगलं नाव आहे ना, फेरारी. आता कसं मस्त वाटतंय फेरारी म्हटल्यावर. मनोजनी त्यांना बोलताना थांबवण्याचं धाडस केलं आणि आपलं मत व्यक्त केलं. पण ठाम सुरात रामराव म्हणाले, हे बघ माझं पक्क ठरलंय. फेरारी मोटार असेल तर मी तिचं स्वागत करेन. तू म्हणतोस तशी ती कुत्री असेल तर तिच्यासाठी माझ्या घराचं दार नेहमी बंद असेल. काय समजलास? काय तुम्ही फेरारीला घरात घेणार नाही? आपण का म्हणून? ती कुत्री आहे म्हणून? यू सेड इट. किंवा मनोज, अरे तूने तो मेरे मुंह की बात छीन ली रे. अरे आपल्या या घरात श्वान मंडळींना प्रवेश नाहीच आहे. तुला आठवतंय? तू लहान असताना घरात कुत्रा आणण्यासाठी किती हट्ट केला होतास. 2 दिवस उपाशी सुद्धा राहिला होतास, पण आम्ही दोघांनीही तुझा तो हट्ट पुरवला नव्हता. आम्हाला म्हणजे आता मला कुत्रा घरात घेतलेला आवडत नाही हे पुरतं ठाऊक असूनही तू त्या कुत्रीला, बाबा तिचं नाव फेरारी आहे हो. पण त्याच्या कळवळण्याकडे अजिबात लक्ष न देता रामराव म्हणाले, असू दे, पण शेवटी ती कुत्रीच आहे, त्यामुळे तिला प्रवेश नाही. कॅपिटल N कॅपिटल O नो. बाबा असा एकदम निर्णय घेऊन मोकळे नका ना हो. नंदिनीला येऊ देत, ती सगळं समजून सांगेल तुम्हाला हो. त्यानंतर तुम्हाला पटायला लागेल की त्या कुत्रीला, नाही सॉरी, त्या फेरारीला आपल्याकडे राहू देण्यात आपला किती फायदा होणार आहे ते. हे बघ, फायदा होऊ दे नाही तर नुकसान होऊ दे. नंदिनीने सांगितलं काय किंवा तू सांगितलंस काय, माझा निर्णय झालाय, पुनर्विचार नाही. बाबा थांबा, मी आत्ताच बाहेरनं आलो आहे, अजून फ्रेशसुद्धा झालेलं नाही आहे. मी जातो, फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत नंदिनी येईल. ती तुम्हाला आवडणारे मशरूम सामोसे आणणार आहे. तुमच्या आवडीचा वाघ बकरी चहासुद्धा ती करेल. सामोशावर ताव मारता मारता आणि गरमागरम चहाचे घोट घेता घेता आपण त्या विषयावर बोलू. जातोय मी. आणि मनोज आपल्या बेडरूमच्या दिशेनं घाईघाईत निघाला. त्याच्या पाठमोरे आकृतीकडे नाक फुगवून आणि डोळे मोठे करून बघताना त्यांच्या मनात विचार आला की काय म्हणावं या मुलाला.
घरी येतो काय, आल्या आल्या चुकीची माहिती देतो काय, फेरारी ही गाडी नसून कुत्री आहे म्हणे. अरे हॅट. मग टेबलावर ठेवलेल्या आपल्या मृत पत्नीच्या तसबिरीकडे बघत ते रागानं म्हणाले, पाहिलंस माधुरी, तुझा चिरंजीव आणि तुझी सून या तुझ्या माझ्या घरात कुत्री आणू बघतीये. मी सांगितलंय नो कुत्री, बरोबर आहे का नाही माझं, सांग की. एवढ्यात बाहेरून लॅचकीनं दार उघडलं गेल्याचा आवाज आला. रामरावांनी दाराकडे बघितलं. क्षणार्धात दार उघडलं गेलं आणि नंदिनी आत आली. लॅचकी आपल्या पर्समध्ये ठेवून देत रामरावांकडे बघत किंचित हसून नंदिनी म्हणाली, दुपारचं जेवण आवडलं ना? आत्ता येताना तुमच्या आवडत्या हॉटेलमधले आवडते मशरूम सामोसे घेऊन आली आहे. मी फ्रेश होऊन येते आणि चहाचं आदण ठेवते. मनोज आला का यायचा आहे? मनोज कधीच आलाय, फ्रेश व्हायला गेलाय. हलक्या आवाजात नंदिनी सांगायला लागली, बाबा एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या कानावर घातली आहे मी. तुमच्याकडे बोललेला नाही ना तो? शुष्क सुरात रामराव म्हणाले, त्यांनी मला सगळं सांगितलेलं आहे. काय? आपल्याकडे फेरारी येणार हे त्यांनी तुम्हाला सांगितलं? मी त्याला न सांगण्याची अट घातली होती, तरी त्यांनी ती मोडली. आता काय म्हणावं याला? काही म्हणू नको. मी त्याला मला काय म्हणायचं आहे ते सुद्धा सांगितलं आहे आणि त्यात बदल होणार नाही. मला त्या कुत्रीचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही आहे. थांबा बाबा, मनोजने तुम्हाला नीट सांगितलेलं दिसत नाही आहे म्हणून तुम्ही असं म्हणताय हो. म्हणून तुम्ही नकारार्थी निर्णय घेऊन मोकळे सुद्धा झालेले दिसत आहे. हे बघा, मी लगेच फ्रेश होऊन येते, त्यानंतर तुमचा आवडता वाघबकरी चहा करते. आपण तिघांनी तो तुमच्या आवडत्या मशरूम सामोशांसह प्यायचा. मध्ये काही बोलायचं नाही, एन्जॉय करायचा, चहा सामोसा, त्यानंतर आपण चर्चा करायची. सकारात्मक दृष्टीनं पाहायचं आमच्या बॉसनं मला दिलेल्या ऑफरकडे. आणि रामराव काय म्हणू बघताय त्याची वाट न बघता ते चढदिशी आतल्या दिशेनं चालायला लागले. रामराव पुढची 10-1 मिनटं स्वतःशीच काहीतरी पुटपुटत राहिले. दरम्यान मनोज आला, त्यांच्या शेजारी बसला. नंदिनी चहा सामोशांचा ट्रे घेऊन आली. टिपॉयवर सामुग्री मांडून झाल्यावर म्हणाली, बाबा आजचा माझा चहा तुम्हाला निश्चित आवडेल. ताडदिशी रामराव म्हणाले, चहा आवडेलच, पण तुम्ही दोघं घेऊ पाहत असलेला निर्णय तो काय मला अजिबात आवडलेला नाही आहे. निर्णय? कुठला निर्णय बाबा? वेळ पांघरून पेडगावला जाण्याच्या सुरात नंदिनीने विचारलं. हाच ना, तुझ्या त्या जांबुवंतरावाची फेरारी नावाची कुत्री तू आमच्याकडे ठेवून घ्यायला होकार दिलास ना, तो निर्णय. मला सांग, कुणाला विचारून हा निर्णय घेतलायस? मी या घराचा कुटुंब प्रमुख आहे हे विसरायचं नाही. बाबा एकदम असा नकारार्थी निर्णय नका ना घेऊ. मी काय सांगू बघते ते ऐका तरी. आणि नंदिनी असहाय्य मुद्रा करत मनोजकडे पाहायला लागली. मनोजनं आपण काहीही करू शकत नसल्याचं दर्शवणारे खांदे उडवले आणि तेवढंसं पुरेसं वाटणार नाही म्हणून ओठसुद्धा मुडपून दाखवले. नंदिनी नव्या उत्साहात म्हणाली, बाबा अहो, मी फेरारी ठेवून घेण्याच्या बाबतीत होकार दिला ना, त्याच्या मागचं कारण सांगते. ते ऐकून तुमचा विरोध पूर्णपणे कमी होईल. नाही, तुम्ही स्वतःहून फेरारीचं स्वागत कराल अशी मला खात्री वाटते. या मनोजनी ना तुम्हाला काहीतरी अर्धवट सांगितलेलं असणार. अर्धवट रावा येतो. तरी मी त्याला सांगत होते की मी येईपर्यंत काही सांगू नकोस म्हणून, पण तो कुठला आलाय माझा ऐकायला. बरं ते असो. बाबा तुम्ही सामोसा घेतलाच नाही की हो? चहासुद्धा थंड होत चाललाय, गरम करून आणते मी. नंदिनी उठून उभी राहिली. रामरावांनी तिला नजरेने खाली बसवलं. सामोसा आणि चहा आलटून पालटून खाऊ पिऊ लागले. मध्येच नंदिनी म्हणाली, अहो आमच्या बॉसची म्हणजे जांबुवंतरावांची बदली US झालेली आहे. ते सांगितलं आहे मला मनोजने. पण मला तुम्हाला सुसंगतपणे सगळं व्यवस्थित सांगायचं आहे. तर त्यांची बदली USA झाली आहे. ते आपल्या कुटुंबियांसमोर US जाणार आहेत. आपल्याकडच्या काही वस्तू ते आपल्या नातेवाईकांना भेट म्हणून देणार आहेत. ते त्यांचं बरं आहे. नातेवाईकांना चांगल्या चांगल्या भेटी आणि तुला ती कुत्री. बाबा हो, तिचं नाव फेरारी आहे हो. आणि बाबा फेरारी ही त्यांची सगळ्यात लाडकी आहे आणि ती ते मला देत आहेत. अहो केवढा मोठा बहुमान आहे बाबा माझा. नाही तुला तो बहुमान वाटतोय का, पण मला कटकट वाटते आहे. त्याचं काय? कटकट अजिबात नाही वाटणार बाबा.
आम्ही दोघं सकाळी ऑफिसला जातो, संध्याकाळी परत येतो. मधल्या काळात तुम्ही एकटे. हा एकटेपणा आपल्याला खायला उठतो असं तुम्हीच म्हणत असता की नाही? हां, पण तो एकटेपणा तुझ्या बॉसच्या त्या कुत्रीमुळे. हां, माहिती आहे मला, तिचं नाव फेरारी आहे. हे बघा, तुम्ही दोघं मला वाटत असलेल्या एकटेपणाची चिंताच करायची नाही. असं कसं म्हणताय बाबा? तुमच्याविषयीची चिंता आम्ही दोघं नेहमी एकमेकात व्यक्त करत असतो बाबा. आता घरात फेरारी म्हणजे ती कुत्री असेल तर तुमचा वेळ छान जाईल याची मला खात्री आहे. खूप मजा मजा करते ती, असं बॉस म्हणत होते. तुम्हालाही त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही बाबा. हे बघ, तुमची ती फेरारी आहे ना, ती शीर्षासन करून माझ्यापुढे उभी राहिली तरी मला तिचं काही कौतुक वाटणार नाही. काहीतरी काय बाबा, शीर्षासन कसं करेल ती? बाबा, तिच्या केवळ दर्शनाने आपला सगळा शीण कुठल्या कुठे पळून जातो असं बॉस म्हणायचे. तुम्हाला येईल की त्याचा प्रत्यय? मुळात मला शीण येतो हे तुला कोणी सांगितलं का? शीण येण्यासारखं मी इथे करतोय तरी काय? अगं ती कुत्री, मी तिला कुत्रीचा म्हणणार. हा, अगं फेरारी गाडी कुठं, फेरारी नावाची ती कुत्री कुठं? हां, तिला फेरारी हे नाव ठेवणाऱ्याच्या अकलेची कीव करीन मी. ते असो, बॅक टू तुम्हाला वाटत असलेल्या शीणाबद्दल सांगायचं तर मला शीण येईलच कसा? तुम्ही दोघं कामावर गेल्यावर विश्रांती अनुभवत असतो मी. हां, आता तुमची ती कुत्री आली की माझ्या विश्रांतीत व्यत्यय येणार हे मात्र खरं. म्हणजे बघा, मी असा आरामात सोफ्यावर बसलो आहे आणि तुमची ती कुत्री माझ्या पायाशी येईल, भुंकायला लागेल. तिला बाहेर जाण्याची गरज उद्भवलेली असेल म्हणजे तिला घेऊन बाहेर जाणं आलं का नाही, म्हणजे माझी विश्रांती बोंबलली का नाही? बाबा, अहो तिला सकाळी सकाळी हा मनोज फिरवून आणेल. आणशील ना रे? बघा बघा, होकारार्थी मान हलवतोय तो. संध्याकाळी ऑफिसहून आल्यावर मी बाहेर घेऊन जाईन तिला. त्यामुळे संबंध दिवसभर गरज पडणार नाही तिला बाहेर घेऊन जायची. तुम्हाला काय ठाऊक काय तुम्हाला? अगं इमर्जन्सी म्हणून काही असतं का नाही? तुम्हा माणसांना असते, मग तुमच्या त्या कुत्रीला नाही का असणार? आणि मी तिला घराबाहेर घेऊन गेलो नाही तर ती घरात घाण करेल. ती घाण काढणार कोण? तुम्ही दोघं सकाळी जाता, संध्याकाळी परत येता, म्हणजे मला नाकाला रुमाल लावून संबंध दिवस बसून राहायला लागेल. अशानं श्वास कोंडेल माझा. आणि माणसाचा श्वास कोंडला की काय होतं हे मी तुम्हाला सांगायला नको आहे? काहीतरी काय बोलताय बाबा? कुठला विषय कुठे नेऊन ठेवताय तुम्ही? मध्ये बोलायचं नाही. मी बोलतोय ना. माझं बोलून झाल्यावर वाटलं तर बोल. तर कुठे होतो मी? हां, तर तुमच्या त्या कुत्रीला इमर्जन्सी आली आणि तिने घरातच घाण करू नये म्हटल्यावर तिला बाहेर घेऊन जाणं ओघानं आलं. आता कुत्र्याला त्याचे मालक घराबाहेर कसे घेऊन जातात हे पाहिलंय की मी. त्यांचं ते कुत्तरणं ते पुढे पुढे झेपावत असतं आणि हे कुत्र्यप्रेमी त्यांच्या मागून त्या कुत्र्याने त्यांना ओढल्यासारखं त्याच्या मागं उड्या मारत चालत असतात. मला सांग, आता माझ्या सध्याच्या वयाला या अशा उड्या मारत चालणं झेपणार आहे का? अगं वाटेत काहीही होऊ शकतंय माझं. शिवाय माझ्याकडे बघून मला हसणाऱ्या लोकांना निमित्तच मिळेल. आय विल बिकम लाफिंग स्टॉक. हे चालेल का तुम्हाला? नंदिनी आणि मनोज एकमेकांकडे अवाक होऊन बघत राहिले. रामरावांनी आपली कटकट रेकॉर्ड पुन्हा वाजवायला घेतली. म्हणाले, आपल्या घरात कुत्री आहे कळल्यावर आजूबाजूचे सगळे कुत्रे आपल्या घराच्या भोवती गिरटे मारायला लागतील. मोठमोठ्यानं भुंकायला लागतील. मग त्याच्याबरोबर तुमची ती कुत्री भुंकायला लागेल. सगळ्यांच्या भुंकण्याच्या आवाजात एकच कालवा असं म्हणतात निनादत राहील. सगळी कॉलनीतले ज्येष्ठ नागरिक हैराण होऊन जातील. सगळी मंडळी सोसायटीच्या सेक्रेटरीकडे तक्रार करतील. मग सेक्रेटरी इमर्जन्सी मीटिंग बोलवतील आणि कॉलनीच्या शांततेचा भंग केल्याबद्दल मला जबाबदार ठरवतील आणि प्रश्न विचारायला सुरुवात करतील. मी काय उत्तर देणार मी? तुम्ही सांगा. बाबा, तुम्ही हा इश्यू फार ताणताय हो. तसं काही नाही होणार हो बाबा. मनोज मध्येच पोटपोटला. असं तुला आत्ता वाटतंय रे, पण होणारच नाही हे कसं सांगता येईल? ते काही नाही. मी त्यांनी बोलवलेल्या जनरल बॉडी मीटिंगला जाणारच नाही. मला नाही कुणी सोमागोम्यानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडत. माझी काही पोझिशन आहे.
अरे आमच्या एजीच्या ऑफिसात काय दबदबा होता माझा, सगळे मानायचे मला, सगळ्यांच्या समस्या मी सोडवायचो. आणि इथं माझ्या घरात बघावं तर मला न विचारता कुत्री आणली जाते. काय अर्थ करायला माझ्या रिटायर्ड आयुष्याला आणि या ज्येष्ठ नागरिक पदाला, सांग बरं. आणि एवढासा केविलवाणा चेहरा करून ते देवाघरी गेलेल्या आपल्या पत्नीच्या म्हणजे माधुरीच्या फोटोकडे टक लावून बघायला लागले. फेरारीचा विषय पुढे कसा न्यायचा याचा विचार करत मनोज आणि नंदिनी एकमेकांकडे असहाय्य मुद्रेनं पाहायला लागले. इतक्यात नंदिनीला खूप महत्त्वाचं असं काहीतरी आठवलं आणि रामरावांच्या नकारार्थी भूमिकेच्या वावटळीत आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडलेला असावा. एकदम खूप काहीतरी चांगलं सुचल्यागत तिने टाळी वाजवली आणि म्हणाली, बाबा अहो तुम्हाला एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगायचं माझ्याकडनं राहून गेलंय. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्या कुत्रीला इथे माझ्या डोक्यावर बसवण्याचा तुमचा विचार तुम्ही रद्द केला हेच ना. माझं लक्ष आहे की तुमच्या दोघांवर काहीतरी कानाकोणा चालल्या होत्या तुमच्या. छान झालं, कटकट मिटली. दया घन परमेश्वरानं तुम्हाला सद्बुद्धी दिली म्हणायची. बाबा तुमचं बोलून झालं असेल ना तर त्याहून चांगली बातमी सांगायची आहे. अहो फेरारीचा सांभाळ करायची जबाबदारी मी स्वीकारली तर ते मला प्रमोशन देणार आहेत. आणि या डब्बल प्रमोशनमुळे माझ्या सध्याच्या पगारात चांगली 10,000 रुपयाची वाढ होणार आहे. तुम्ही मगाशी म्हणाला नाही पण माझ्या लक्षात आत्ता आलं आहे. घरी एक जातिवंत कुत्री बाळगायची म्हणजे आपला थोडाफार मासिक खर्च वाढेल. तो कोणी उचलायचा याबद्दलच्या काळजीनं तुम्ही फेरारीला नकार देताय, बरोबर आहे की नाही. पण 10,000 रुपयांच्या वाढीव खर्चात तिचाही खर्च आलाच की. बाबा आता काळजीचं कारण नाही हो, आपण फेरारीला आरामात आनंदात घरी आणू शकतो. काय मनोज, बरोबर आहे ना. यावर रामराव ठाम स्वरात म्हणाले, नाही तसं काहीच नाही आहे. पण माझी काळजी खरोखर दूर होईल जेव्हा तुम्ही तिला इथं आणण्याचा विचार पूर्णपणे सोडून द्याल, समजलं. बाबा लक्षात घ्या ना, मी फेरारीला नकार दिला ना तर तिला आपल्या घरी घेऊन जायला एका पायावर तयार असणाऱ्या 5-6 व्यक्ती येतो ऑफिसमध्ये. त्यात अग्रस्थानी ती तारा कुंठे आहे. बाबा अशाने माझं प्रमोशन त्या ताराला मिळेल, ती माझा बॉस होईल. माझा छळ 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 करेल होती. म्हणजे फायदा राहिला बाजूला, नुकसान आणि त्रास मात्र भरपूर माझ्या वाट्याला येईल. मनोज अरे बोल ना काहीतरी. मनोज म्हणजे ना नुसता घुम्या आहे घुम्या. आणि हा म्हणे माझा जोडीदार, पार्टनर. वारे वा पार्टनर. नंदिनी खूप वैतागल्याचं लक्षात यायला रामरावांना वेळ नाही लागला. आपण या क्षणी माघार घेतली आणि होऊ द्या तुमच्या मनासारखं असं नुसतं म्हणायची फुरसत की ती कुत्री बसलीच आपल्या बोडक्यावर. हा सुज्ञ विचार करून ते काही क्षण गप्प राहिले आणि अत्यंत वैतागलेल्या आवाजात म्हणाले, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही घ्या त्या कुत्रीला घरात, मी चाललो. या माझ्या घरात एक तर ती तरी राहील नाही तर मी तरी राहीन, दोघांपैकी एक. माझी खात्री आहे माझ्यापेक्षा तुम्ही तिचीच जास्त निवड करणार आहात. आणि ते ताडदिशी उभे राहिले. दाराच्या दिशेनं त्यांनी एक पाऊलही टाकलं. त्यांचा तो अभिनिवेश आणि उलटा पवित्रा बघून नंदिनी आणि मनोज थोडे गडबडले. त्यांच्या तोंडचं पाणी पाळायला लागलं. मनोज पुढे गेला आणि रामरावांच्या पुढ्यात आपले दोन्ही हात पसरवून असा काही उभा राहिला की रामरावांना दुसरं पाऊल टाकता येईना. काही क्षण विचार करून नंदिनी म्हणाली, बाबा असं का करताय, घर तुमचं आहे, तुम्ही का जाताय, वाटल्यास आम्ही जाऊ घराबाहेर. अच्छा अच्छा, म्हणजे मला एकट्याला इथे सोडून तुम्ही दुसऱ्या घरात राहायला जाणार. त्या कुत्रीचा स्वीकार करण्यासाठी तुम्ही माझा त्याग करताय. करा करा करा. बाबा असे घायकुईतीला येऊ नका हो. हा तिढा कसा सोडवायचा याचा विचार करून काहीतरी सांगा की. मी काय सांगणार, तिढा सुरू केलाय तुम्ही, तो कसा निपटायचा ते तुम्ही सांगा. माझा निर्णय पक्का आहे. या माझ्या घरात चतुष्पादांना निवारा नाही, साधा प्रवेश सुद्धा नाही, ही दगडावरची रेघ समजायची. नंदिनी पुन्हा विचारात पडली आणि अचानक तिचा चेहरा उजळला. नव्या उत्साहानं ती म्हणाली, बाबा हो यातली चांगली गोष्ट म्हणजे आपल्याजवळ तसा भरपूर वेळ आहे. उद्याच्या उद्या काही आमचे बॉस भारत सोडून अमेरिकेला जाणार नाही आहे. फक्त कधी जातील ते सांगता नाही येणार आहे. मधल्या वेळेत या तिढ्यावर आपण तिघही स्वतंत्र विचार करू, उत्तर शोधू. सगळ्यांचं समाधान होईल आणि कुणाला त्रास नाही होणार असा तोडगा आपण शोधून काढू. रामराव म्हणाले, बसा विचार करत, मी चाललो, म्हणजे माझ्या खोलीत निघालोय मी.
तुम्हा दोघांनी कारण नसताना जी समस्या माझ्यासमोर उभी केली आहे तिच्याबद्दल मगाशी आपल्या झालेल्या चर्चेमुळे झालंही एवढंच की मला खूप दमाईला झालं आहे. आता आज जातो आणि जरा पडतो. तुमचं चालू द्या. आणि संथ पावलं टाकत रामराव निघाले. मनोज आणि नंदिनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे हाताश मुद्रेनं पाहायला लागले. त्या दोघात ठरलं, जांबुवंतरावांचं विमान अमेरिकेनं दिशेच्या उडण्याच्या मधल्या काळात काहीतरी आपल्याला चांगलं सुचेल. उद्भवलेल्या गहन समस्येचा गुंता सुटवूच. माणसानं नेहमी आशावादी असावं. या घटनेनंतर काही दिवस असेच गेले. डिसेंबर महिना आटोपला आणि 2020 हे नवं वर्ष उजाडलं. तिघांनी एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यानच्या काळात फेरारी नामक त्या कुत्रीचा विषयही निघाला नाही. साहजिकच रामरावांना बरं वाटलं, पण उत्सुकता लागून राहिली होती. नंदिनीला विचारावं का पुढे काय घडतंय म्हणून, पण नको, उगाच आपणहून विषय काढायला नको. तसं काही असेल तर ती सांगायलाही येईल असा विचार करून रामराव निश्चिंत झाले. आणखीनही काही दिवस असंच काहीही न घडता पुढे गेले आणि अचानक देशात कोरोना संसर्ग सुरू झाल्याच्या बातम्या सगळीकडे झळकायला लागल्या. सगळ्यांचे छोटे छोटे आणि मोठे मोठे प्रश्नही मागे पडले. कोरोनाने सगळ्या प्रश्नांना मागे टाकून दिलं होतं. एक दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे मनोज ऑफिसहून आला. रामरावांकडे बघत म्हणाला, बाबा, आनंदी व्हाल अशा 2 बातम्या आहेत. पहिली बातमी म्हणजे देशभराच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे मी आणि नंदिनी घरी बसून ऑनलाईन ऑफिस वर्क सांभाळणार आहोत. घरातल्या आमच्या वावरामुळे तुम्हाला आता एकटं एकटं वाटणार नाही. अरे, त्याची कल्पना आधी आली होती मला. तो TV त्याच विषयावर सारखा बोंबलतोय. दुसरी याहून आनंदाची बातमी आहे. कोरोना संदर्भात हैराण होऊन अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प साहेब यांनी विमानं बंद करून टाकली आहेत. भारतीयांनी अमेरिकेत येऊ नये असा फतवाच त्यांनी काढला आहे. परिणामी नंदिनीचे बॉस ते जांबुवंतराव, त्यांचं प्रमोशन आणि देशांतर दोन्ही बोंबाललं आहे. त्यांच्या फेरारीला घेऊन आता ते इथेच राहणार आहेत. तिला कुणाहीकडे म्हणजे आपल्या दृष्टीने आपल्या नंदिनीकडे द्यायचा प्रश्नच उद्भवणार नाही आहे. फेरारी कुत्रीची कटकट आपसुकच कटल्याबद्दल रामराव इतके म्हणून आनंदित झाले की ते घरातल्या घरात नाचायला लागले. मधून कोरोना व्हायरस जिंदाबाद, कोरोना व्हायरस जिंदाबादचे नारे बेंबीच्या देठापासून ओरडून द्यायला लागले. त्यांच्या आवाजानं सहसा आपल्या फ्लॅटची दारं न उघडणाऱ्या त्यांच्या शेजाऱ्यांची दारं खटाखटा उघडली गेली. सगळे रामरावांच्या दाराशी उभं राहून आत काय चाललंय याचा कानोसा घ्यायला लागले. तेवढ्यात नंदिनी आली. आपल्या फ्लॅटसमोर जमलेली गर्दी बघून ती घाबरली, भेदरली. तिच्या पायातलं बळच गेलं. ती पाठदिशी खालीच बसली. तेवढ्यात दार उघडून खुद्द रामराव बाहेर आले. जमलेल्या शेजाऱ्यांना योग्य शब्दात झापायची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त न करता ओरडून म्हणाले, समस्त शेजारी बंधू भगिनींनो, अरे काय हे, सध्या सगळीकडे कोरोना पसरलाय. ते गावी नाही का तुमच्या? इथे गर्दी करायची नाही. सोशल डिस्टन्सिंग म्हणून काही आहे का नाही? मास्क कुठे आहेत तुमचे? त्याला पाळा निघा. आणि खाली बसलेल्या नंदिनीला उठवत म्हणाले, नंदिनी, मी आज खूप खुश आहे. आता अशीच जा आणि मशरूम सामोसे घेऊन ये. चहाचा आधण मनोज ठेवेल. नंदिनीला काही कळे ना. रामरावांच्या अंगावरनं आज जात ती एवढंच म्हणाली, अहो, सगळी दुकानं बंद आहेत बाबा. मग त्यात मशरूम सामोशाचं दुकानही आलंच ना. असू दे, घरी काहीतरी गोडधोड कर. लेट अस सेलिब्रेट कॅन्सलेशन ऑफ युअर फेरारीज अरायव्हल इन आवर हाऊस. मनोज आळीपाळीनं रामराव आणि नंदिनीकडे बघायला लागला. रामरावांच्या आनंदात सामील व्हायचं का 10,000ची पगारवाढ टळलेल्या नंदिनीचं सांत्वन करायचं हेच त्याला समजेना. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा फेरारी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात या कथेचा व्हिडिओ शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.